संग्रामपूर ते ऑल इंडिया. आता माझ्या कमी जास्त 25 स्टेट कंप्लीट झाली आणि नेपाळ. दर्शन. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा व्यक्तीला भेटत आहे की ज्यांनी 10 नाही, 20 नाही, 30 नाही, 5,000 नाही, 10,000 नाही, तर तब्बल 19,000 किलोमीटर सायकलने प्रवास केला. हा प्रवास संग्रामपूर गावापासून सुरू झाला तर पूर्ण ऑल इंडियापर्यंत हा प्रवास पोहोचला आणि हा प्रवास संपून आज आपले दत्ताभाऊ आमच्या नांदुरा शहरामध्ये श्री हनुमानजीच्या दर्शनासाठी आले आहे आणि सोबतच आमची त्यांच्या स्वागतासाठी आली आहे. तर श्री हनुमानजीच्या चरणी हीच प्रार्थना आहे की दत्ताभाऊला नेहमी अशी स्फूर्ती, शक्ती आणि एक निरोगी आयुष्य देव. आणि तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, विषय असा झाला होता की हिमाचल प्रदेशमध्ये थोडं लँडस्लायडिंग पाहायला भेटली. त्याच्यानं आपण कालका स्टेशनहून सायकल लोड केली ट्रेनमध्ये आणि तिथून डायरेक्ट उतरलो भुसावल आणि भुसावलहून निघलो. सध्या आपण आहे मलकापूरमध्ये. हे समोर मलकापूर सिटी आहे मित्रांनो. मलकापूर बायपासनं चाललो आता. बाकी ब्लॉग काढायची इच्छा तर नव्हती, पण म्हटलं नाही, घरी जर येऊ राहिलो, एक प्राऊड मुमेंट आपल्यासाठी, चला ब्लॉग शूट करूया. बाकी आता सध्या आपण या ब्रिजवर पोहोचलो. हा ब्रिज खूप भाऊ लोक ओळखत असतील. तर चला मस्तपैकी आता इथून नांदुरा 28 किलोमीटर, खूप कमी. 28 म्हणजे काहीच नाही आहे. 28 नांदुरा झालं की मग आपण आरामात जळगाव जामोद काढू आणि जळगाव जामोद नंतर जाऊ घरी. तर आजचा हा फुल ब्लॉग मित्रांनो पाहायला बिलकुल मिस करू नका. बाकी आपल्यावर किती भाऊ लोक प्रेम करतात ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये समजेल. तर चला, मलकापूरमध्ये आपली एक म्हणजे नातेवाईक बी आहे आणि आपले फॉलोअर्स पण आहेत, ते पण आपली वाट पाहू राहिले समोर. तर चला तुम्हाला भेटवत त्यांच्यासोबत. मित्रांनो, आता इथं सायकल उभी केली आणि आपले म्हणजे पाहुणे भेटले. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या थोडा. मी तसा सोनाळ्याचा आहे, राहणारा, पण मलकापूरला राहतो मी प्रॉपर. आज तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातून पहिले व्यक्ती आहे की आज लेह लद्दाखवरून वापस येत आहे आणि तुमचा जो एवढा मोठा 19,000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला त्याच्याबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि तुमचा याच्या पुढचा जे आहे जो प्रवास राहील त्याच्यासाठी आम्ही पुढील प्रवासासाठी वाटचालीस तुम्हाला हार्दिक धन्यवाद. धन्यवाद. आणि सुखरूप घरी पोहोचा. बरोबर बरोबर. आमची विनंती आहे. काही वाद नाही. आम्ही हेच प्रार्थना करतो की तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पूर्णपणे सुरळीत आणि व्यवस्थित राहो, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. बरोबर. आणि मित्रांनो, तसे म्हणजे नातेरिस्तामध्ये आपले भाऊ येतात आणि आणखी जर इकून तिकून काही सर्च करून पाहिलं तर मग अजून बी जास्त नातेरिस्ते वाढत राहतील. त्यासाठी भाऊच बरे बरे आहेत. बरोबर. भावाचं नातं बरं आहे. बरं आहे सध्या. तर आता इथं भेटले यांनी मस्त आपल्यासाठी नाश्ता गिष्टा केळं आणले होते. बाकी ते म्हणत की काही आणू काय, म्हणलं नाही, जर काही जास्त खाणं पिणं झालं तर मग सायकल चालवून होणार नाही. ते म्हणत घरी चला, जेवण घेऊन बनवायला लावतो. म्हणलं नाही, नको, काही विषय नाही. बाकी आता इथून आपलं वडनेरवरून मग नांदुरा 27 किलोमीटर, 26-27 कमी जास्त 26 किलोमीटर आहे इथून नांदुरा. बरोबर. तरी आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी 1 घंटा जरी पाहिजे नांदुरा पोहोचले. तर चला येतो. धन्यवाद. चला मित्र, हो काही होणार. धन्यवाद. धन्यवाद. विषय असा आला होता की खूप खतरनाक गर्दी झाली होती मागे. सगळे भाऊ लोक आहे ना आपल्याला घेरून ठेवलं होतं. कमी असं 15 मिनटं निघून येतील तिथून. आणि आपले जे मित्र भाऊ लोक आहेत सगळे ते नांदुरामध्ये आपली वाट पाहू राहिले. तर थोडा डिले झालो मित्रांनो, सॉरी. पण तरी एक कमी जास्त 15 मिनटात पोहोचतो. 15 मिनिट लागतील अजून तरी पण, कारण की 5 किलोमीटर, एका 5 किलोमीटरले 10 मिनटात लागतील. हे बघा हा रस्ता, या रस्त्याने चाललो आपण सरळ आता.
अकाल हर हर महादेव. बस एकदम मजेत. धन्यवाद धन्यवाद. सांगा मग अजून काय म्हणता. बस तुमच्यासाठी आलो का बरं बरं. झोपून आला. धन्यवाद भाऊ. काही वाहन नाही काही वाहन. शुभम भाऊ सक्सेसफुल डायरेक्ट. अजून व्हिडिओ यायचे राहिले बरं. बेकार खतरनाक खतरनाक व्हिडिओ अजून येणार आहे. नमस्कार. वेलकम आणि सुखरूप आला. आणि खूप तुझं अभिनंदन. धन्यवाद. बस एकदम मजेत. नमस्कार का साहेब तुम्ही कोण मागे थांबले. डायरेक्ट दडी काय. बरं 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 चला. 17 Pro Max. मागे गेलो उभे. दत्ता भाऊचं आगमन झालं नांदुऱ्यामध्ये. पोट्यो मोठ्या माणसावर मिठा पाय पोट्यो. पुरा ताफा चालू राहिला. लद्दाख ट्रिप पूर्ण आले भाई आपले. सायकलना पुऱ्या ना लय मोठी गोष्ट आहे. शुभम भाऊ सुलताने कव्हर करा ना इकडे दत्ता भाऊले. इथं थांबतो सेंटर इथे. शुभम इकडे अंदर. मुझे व्हिडिओ नाही का काय काढणार सांगा. कसे काढणार. आपलं संग्रामपूर ते ऑल इंडिया. आता माझ्या कमी जास्त 25 स्टेट कंप्लीट झाली आणि नेपाळ. दर्शन. नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा व्यक्तीला भेटत आहे की ज्यांनी 10 नाही 20 नाही 30 नाही 5,000 नाही 10,000 नाही तर तब्बल 19,000 किलोमीटर सायकलने प्रवास केला. हा प्रवास संग्रामपूर गावापासून सुरू झाला तर पूर्ण ऑल इंडियापर्यंत हा प्रवास पोहोचला. आणि हा प्रवास संपून आज आपले दत्ता भाऊ आमच्या नांदुरा शहरामध्ये श्री हनुमानजीच्या दर्शनासाठी आले आहे. आणि सोबतच आमची सर्व प्रसिद्ध मंडळी पण त्यांच्या स्वागतासाठी आली आहे. तर श्री हनुमानजीच्या चरणी हीच प्रार्थना आहे की दत्ता भाऊला नेहमी अशी स्फूर्ती शक्ती आणि एक निरोगी आयुष्य देऊ. आणि आमच्यातर्फे म्हणजे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप मनपूर्वक आम्ही यांचे सर्वजण धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आपल्या जिल्ह्याचं आपल्या गावाचं आपल्या विदर्भाचं हे नाव ऑल इंडिया रोशन केलं मित्रांनो. तर आमचे दत्ता भाऊ सर्वांकडून स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा प्रयोग जो राबवत आहे ऑल इंडिया, हे बक्षीस खूप छोटं आहे मित्रांनो. यांनी जे आपल्याला दिलं ते कोणीच नाही देऊ शकत. सायकलचा प्रवास होता. विचार करा, सायकलने गेले आहे ऑल इंडिया 19,000 किलोमीटर. या आबा इकडे. शुभम भाऊ प्रणव
बरं चला एक चांगला फोटो घेऊ बा. म्हणजे आम्ही गेलो उधमपूर रामबन बनियाल हां हां कारगिल खरगो नुरला द्रास बुध खरबूज सगळ्यात जास्त थंड आहे. बुध खरगो नाही द्रास द्रास आणि जवळजवळ येतात. कारगिल कारगिल त्याच्यानंतर पुढे समजा लेह लद्दाख त्याच्या पुढे खरदुंगला बाबा आहे त्याच्या पुढे फर्स्ट ग्लेशियर सेकंड ग्लेशियर सियाचिन ग्लेशियर आहे तर तिथं मी 2 वर्ष होतो 1988 मध्ये आम्ही सियाचिन कॅम्पमध्ये 2 ते 3 दिवस मुक्काम होता आमचा. आपला म्हणजे मराठा बटालियन होती ना. हां पूर्ण ब्रिगेड असते तिथे आणि आम्ही बेसमध्ये राहत होतो तिथं म्हणजे पोस्टवर होतो बाणा पोस्ट बाणा सिंग जो होता की नाही कुमार पोस्ट बाणा पोस्ट ते पूर्ण पोस्ट घेऊन आलेलो आहोत. आपण जेव्हा ह्याच्यावरून उमलिंगला खाली होतो तो माही ब्रिज ओलांडून पांग गाव आहे की नाही त्या गावामध्ये खूप खतरनाक ऑक्सिजन लेवल कमी आहे तरी मी थांबलो होतो. वाटलं नव्हतं की जिवंत वापिस म्हणून. कॅप्टन मोड जिलेबी मोड हां बरोबर. कॅप्टन मोड एकाच ठिकाणी गाडी येते आणि जिलेबी मोड आयल्यात जे बरफ पडते पूर्ण खाली येते दर्यात अटॅक होतात त्याच्या पुढे त्याच्यापेक्षा खतरनाक आहे लेह लद्दाखच्या पुढे प्रतापपूर सेक्टर आणि सियाचिन ग्लेशियर 1 नंबरचा डेंजर असतो -20 पर्यंत टेम्परेचर जाते. -60 पर्यंत इकडे. हां तर आमच्या एका जवानाला 45,000चे कपडे होते त्यावेळेस एक जवानाला क्लोथिंग इनर आउटर सर्व तिथं थंडीला जबरदस्त ना आणि आमची आर्मीमध्ये क्लायमेट चेंज करत जातात आणि क्लायमेट चेंज करत खाली येतात तिथं डायरेक्टली गेला आणि डायरेक्टली आला म्हणजे अरे खरंच माझं -10ची स्लिपिंग बॅग आहे ते बी काम करत नाही. हातपाय दप्तर कापड डायरेक्ट. डायरेक्ट जाणं डायरेक्ट येणं फार म्हणजे डेंजर असते ती आहे. म्हणजे 1 वर्ष झाला सगळं नाही आहे. शेगाव गेल्यावर 3 दिवस होतो. मी आता 77 किलोमीटर काढून आलो. आमच्या विदर्भाची शान आहे. हा आपल्या विदर्भात सर्वात फेमस आहे. व्हिडिओ मध्ये हा म्हणजे याच्यापेक्षा मोठा रील्सरच नाही आपल्या साईडला कोणी. आणि हा काहीच नाही पण म्हणीन तो आता आणि मी सारखा मी तुमच्या रील्सला आहे. पेढे द्या बाबा, पेढे तर खाऊ द्या. शुभम काय डबल तिकडे घे दादाला तर खूप लाव बा. दादानेच केलंय सगळं जे काही केलं आज. आम्हाला अरे सगळ्यांना हल्ली फोन उभे केला. राहा ना हो. थांब ना हात बी टाकू राहिले भावाचा मतलब